नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत TCS व IBPS पॅटर्नचे इंग्लिश PYQ. तर आता मी बघूया पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय दी सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ब. म्हणजे आपल्याला असं वाक्य शोधायचं ज्यामध्ये वर्ब म्हणजे क्रियापदाचा व्यवस्थित वापर झालेला आहे. तर पहिलं सेंटेन्स आहे, शी सिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. आता हे प्रेझेंट सिम्पल टेन्सचं वाक्य आहे, पण इथं हे चुकीचं का आहे? तर यामध्ये शी सोबत सिंगला एस लागलं पाहिजे. शी सिंग्स यायला पाहिजे. शी सिंग्स अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. कारण तृतीयपुरुषी एकवचनी जेव्हा तृतीयपुरुषी सर्वनाम ज्यावेळेस येतात, ही शीट, त्यावेळेस आपल्याला ही शीट यापैकी त्यावेळेस आपल्याला क्रियापदाला यस किंवा यस लागतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. सेकंड वाक्य बघा, दुसरं वाक्य आहे, शी सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. ॲक्च्युली तर शी सोबत इज किंवा इज यायला पाहिजे. कुठे? शीच्या नंतर. शी इज सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट, त्यामुळे ते चुकीचं आहे. तिसरं वाक्य आहे, शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. शी सब्जेक्ट आहे, सॅंग इज द V2, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. त्यामुळे हे सिम्पल पास्ट टेन्स वाक्य आहे. इथे वर्बचा एकदम प्रॉपर वापर झालेला आहे, करेक्ट वापर झालेला आहे, त्यामुळे तिसरं सेंटेन्स हे करेक्ट आहे. चौथं रॉंग काय आहे? चौथं सेंटेन्स, तर शी संग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. सिंग फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, त्याचं V1 आहे. V2 काय होतं? सॅंग होतं. आणि V3 काय होतं? तर संग होतं. त्यामुळे ते शी हॅड संग ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट किंवा शी हॅज संग ब्युटिफुल सॉन्ग, शी हॅज जस्ट संग ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट हे यायला पाहिजे होतं. त्यामुळे हे वाक्य चौथं वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ब ते कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, शी सॅंग अ ब्युटिफुल सॉन्ग ॲट द कन्सर्ट. दुसरा आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. म्हणजे अगदी योग्य ह्या पर्यायाद्वारे रिकामी जागा भरा. बी डॅश टेल मी भैया व्हॉट बुक्स हॅव यू रेड. आता म्हणजे इथं विचारत आहे कोणीतरी, मोठा भाऊ किंवा बहीण त्याच्या लहान भावाला विचारत आहे, बी डॅश टेल मी भैया व्हॉट बुक्स हॅव यू रेड. आता पहिला ऑप्शन रिझर्व म्हणजे की ज्याला आपण राखीव म्हणतो, म्हणजे ते होत नाही. परवट म्हणजे काय माहिती आहे का? तर विकृत, मनविकृत. जलस म्हणजे काय? ईर्ष्या असलेला. तर इथं ह्या वाक्यानुसार काय होतं? सिरियस म्हणजे की गंभीर हो. बी सिरियस टेल मी भैया व्हॉट बुक्स हॅव यू रेड. त्यामुळे चौथा पर्याय हे करेक्ट आहे. इथं सिरियस यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे सिलेक्ट दी वर्ड सेगमेंट दॅट सबस्टिट्यूट्स मीन्स रिप्लेसेस द ब्रॅकेटेड सेगमेंट करेक्टली अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? असा वर्ड सेगमेंट सिलेक्ट करा जो रिप्लेस करेल किंवा सबस्टिट्यूट करेल ब्रॅकेटेड सेगमेंटला, म्हणजे ह्या ब्रॅकेटेड सेंटेन्सला सबस्टिट्यूट करेल अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. आणि पूर्ण वाक्याला काय करेल ते, या पूर्ण वाक्याला ते काय करेल ते परिपूर्ण करेल. आता नेक्स्ट इथं काय सांगितलं आहे? तर इफ नो करेक्शन इज रिक्वायर्ड चूज नो करेक्शन रिक्वायर्ड. आता वाक्य काय माहिती आहे का? आपल्याला काय करायचं आहे? वाईल डॅश डिनर द फोन डॅश विथ द इम्पॉर्टंट कॉल. म्हणजे हे जे ब्रॅकेटमध्ये जे काही शब्द दिलेत ना, त्यांचा प्रॉपर यूज झाला पाहिजे ते प्रॉपर फॉर्ममध्ये. तर इथं पहिलं वाईल दे हॅड डिनर द फोन विल रिंग विथ अन इम्पॉर्टंट कॉल. इथं हे पास्ट, पहिलं वाक्य पास्ट होतं आहे, दुसरं वाक्य सिम्पल फ्युचरचं, असं येऊ शकत नाही कॉम्बिनेशन. दुसरं आहे बघा, हॅव किंवा ऑब्लिक रिंग. वाईल दे हॅव डिनर द फोन विथ रिंग्स विथ अन इम्पॉर्टंट कॉल. नो. थर्ड येईल का बघा? येस. वाईल दे वेर हॅविंग डिनर द फोन रँग विथ अन इम्पॉर्टंट कॉल. द फोन रँग विथ अन इम्पॉर्टंट कॉल. दिस वन इज द करेक्ट वन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. जेव्हा ते रात्रीचं जेवण घेत होते तेव्हा फोनची घंटा एका महत्त्वाच्या कॉलनी की फोनची घंटा झाली, म्हणजे फोन रिंग झाला, त्याचा अर्थ होतो. तर थर्ड ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. म्हणजे दिलेली रिकामी जागा अगदी योग्य अशा शब्दाने किंवा पर्यायाने भरा. आय डॅश ऑफ वॉकिंग स्टिक ऑन द रॉकी पाथ आउटसाइड द कॉटेज अ टॅपिंग विच स्टॉप्ड नियर द गेट. आता इथे स्टॉप वापरलं आहे, म्हणजे ईडी फॉर्म वापरलं आहे, भूतकाळातलं वाक्य इथे. म्हणजे त्यामुळे इथे काय आलं पाहिजे? इथं तिन्ही तर दोन ठिकाणी हर्ड आहे, बाकी हिअरिंग आणि हिअर्स आहे. तर हे दोन ऑप्शन्स, थर्ड ऑप्शन फोर्थ ऑप्शन इथं कॅन्सल होऊन जातं. आय हर्ड यायला पाहिजे, हिअरचं सेकंड फॉर्म. आय हर्ड, इथं द टॅप्ड हेच येणार नाही, ते चुकतं इथं. आय हर्ड द टॅपिंग ऑफ वॉकिंग स्टिक ऑन द रोड पाथ आउटसाइड द कॉटेज अ टॅपिंग विच स्टॉप नियर द गेट. त्यामुळे फर्स्ट ऑप्शनचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
कंप्लीट द सेंटेन्स विथ द राईट फ्युचर टेन्स. दिलेलं वाक्य योग्य भविष्यकाळाने पूर्ण करा. म्हणजे ही डॅश द एक्झाम इफ ही स्टडीज रेग्युलरली. आता इंग्लिशमधल्या कंडिशनल टेन्सचा हा प्रकार आहे. कंडिशनल टेन्स 3 प्रकारचे असतात. प्रोबेबल कंडिशनल, देन इमॅजिनरी कंडिशन, अँड थर्ड वन इज द इम्पॉसिबल कंडिशन. आता हे जे सेंटेन्स आहे, ही डॅश द एक्झाम इफ ही स्टडीज रेग्युलरली, हे प्रोबेबल कंडिशनचं सेंटेन्स आहे. म्हणजे ही जे इफ ही स्टडीज रेग्युलरली ही कंडिशन आहे, इफ ही स्टडीज रेग्युलरली ही कंडिशन आहे, आणि ही कंडिशन जर फुलफिल झाली तर ह्या रिझल्ट क्लॉजमध्ये त्याचा परिणाम होईल. म्हणजेच प्रोबेबल कंडिशनमध्ये हे जे कंडिशन क्लॉज जो असतो तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतो. त्यामुळे इफ ही स्टडीज रेग्युलरली याचा अर्थ मराठीत कसा होतो ट्रान्सलेट, जर तोच नियमितपणे अभ्यास करेल तर तो परीक्षा पास होईल. त्यामुळे इथं ही विल पास द एक्झाम, ही विल पास द एक्झाम. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रश्न असा आहे की 4 पॅराग्राफ्स आर गिवन आउट ऑफ विच 3 हॅव ऑल करेक्ट स्पेलिंग्स. म्हणजे 4 पॅराग्राफ दिलेत, त्यापैकी 3 पॅराग्राफमध्ये करेक्ट स्पेलिंग्स आहेत. चूज दी पॅराग्राफ्स विथ द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड और वर्ड्स. म्हणजे असा पॅराग्राफ आपल्याला चूज करायचा आहे, उतारा चूज करायचा आहे ज्यामध्ये इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड वापरला आहे किंवा वर्ड्स वापरलेत. तर बघूया आपण पहिलं वाक्य. पॅरा, सच अ सोशल स्ट्रक्चर इज नॉट एन ॲक्वर इन युटोपिया. इट इज वेल डॉक्युमेंटेड अमॉंग ॲनिमल्स, नोटेबली आवर क्लोजेस्ट रिलेटिव्स द चिंपांजीज अँड बोनोबोब्स. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. देर आर इवन अ number of present day human cultures in which collective fatherhood is practiced, as for example among the Bari Indians. आता यामध्ये कुठला पण शब्द म्हणजे वर्ड आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड नव्हता. दुसरं पॅरा आहे बघा. बट इफ देर वॉज लिटल मीटिंग ऑफ माइंड्स अमॉंग अकॅडमिक्स, देर वॉज लिटल डाउटिंग द इम्पॅक्ट ग्लोबलायझेशन वॉज हॅव्हिंग ऑन द वर्ल्ड इकॉनॉमी, अँड इन पर्टिक्युलर ऑन दोज 3 सेंट्रल कोर एरियाज ऑफ इट लोकेटेड इन नॉर्थ अमेरिका, युरोप अँड ईस्ट एशिया. दुसरं वाक्य पण करेक्ट आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहेत, त्यामध्ये कुठलाही वर्ड इनकरेक्टली स्पेल्ड नाही आहे. आता तिसरं पॅरा बघा. नंदीज हॉर्स हॅड बीन टेथर्ड नेक्स्ट टू अ स्मॉल प्लॅटफॉर्म. द प्लॅटफॉर्म हॅड स्टेप्स लिडिंग अप टू इट फ्रॉम द अदर साईड. क्लिअरली दिस वॉज कन्व्हिनियंट. नाव दिस वर्ड शुड हॅव बीन रिटन लाईक दिस. इथं कन्व्हिनियंटची स्पेलिंग कशी येते, CONVENT. This should be the spelling of word convenient. What happened here? The spelling कशी येते, CONVIENT. VI च्या हे चुकलेलं, त्यामुळे इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड आहे इथे. दॅट्स वाय आर आन्सर शुड बी ऑप्शन नंबर 3. म्हणजे ह्यामध्ये ऑप्शन नंबर 3 मध्ये तिसऱ्या पॅरामध्ये कन्व्हिनियंटची स्पेलिंग, ह्या वर्डची स्पेलिंग चुकीची आहे. त्यामुळे आपल्याला पॅरा नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, हे होते इंग्लिशवर आधारित TCS व इंग्लिशवर आधारित इंग्लिश या विषयाचे, इंग्लिश ग्रामरचे TCS व IBPS या एक्झाम पॅटर्नचे क्वेश्चन्स, इंग्लिशवरचे क्वेश्चन्स. आशा आहे की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन वगैरे आवडलं असेल. धन्यवाद.